महायुतीच्या आयोजकांवरती बॅनर बदलण्याची वेळ आली आहे। महायुतीच्या बॅनरवरती गोपीनाथ मुंडेंचा फोटो गायब असल्यामुळे बॅनर बदलण्याची वेळ आलेली आहे। बॅनरमुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते। आज बीडमध्ये महायुतीच्या मित्रपक्षांचा स्नेह मेळावा होतोय। मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडणार आहे। परंतु या मेळाव्याच्या प्रारंभी वाद निर्माण झाला। कार्यक्रमाच्या ठिकाणी लावलेल्या बॅनरवरती दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा फोटो नव्हता। ही बाब भाजप कार्यकर्त्यांच्या लक्षात आली। त्यावेळी त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला। यानंतर घाई गडबडीमध्ये दुसरा बॅनर आणून लावण्यात आला। विकास माने आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विकास, नेमकं या ठिकाणी काय घडलं होतं? तृप्ती, निश्चित आपण पाहू शकतो की आज जे आहे बीडमध्ये महायुतीची काही बैठक असेल, जे काही कार्यकर्ते असतील त्यांची बैठक या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे। आणि यात प्रमुख उपस्थिती म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघेही बहीण भाऊ आहेत, त्यांची उपस्थिती या ठिकाणी होणार होती। परंतु पंकजा मुंडे या ठिकाणी येणार नाहीयेत असं देखील सांगितलं जात आहे। परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर जो बॅनर महायुतीचा लावण्यात आला होता, या बॅनरवरती दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा फोटो जो आहे तो लावण्यात आलेला नव्हता आणि त्यामुळे याच्यावरती आक्षेप घेण्यात आला होता। मुंडे समर्थक काही काळ या ठिकाणी नाराज पाहायला मिळाले त्यांनी आणि आयोजक त्यांच्यामध्ये बाचाबाची देखील झाली होती। परंतु काही वेळानंतरच या ठिकाणी जो दुसरा बॅनर आहे तो देखील लावण्यात आलेला आहे आणि यानंतर पुन्हा एकदा दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा वेगळा बॅनर देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आज धनंजय मुंडे जे आहेत ते या ठिकाणी कार्यकर्त्यांना एक मार्गदर्शन करणार आहेत या ठिकाणी। त्यामुळेच महायुतीचे जेवढे काही पक्ष आहेत त्यांचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। परंतु आपापल्या नेत्यांचा या ठिकाणी फोटो काहींना पाहायला मिळत नसल्यानं ही बॅनरमधनं जी नाराजी आहे ती देखील पाहायला मिळाली आणि एकंदरीत सध्या आता हा बॅनर जो आहे तो बदलण्यात आलेला आहे आणि या बॅनर नंतर आता सध्या वातावरण जे आहे ते शांततेत असल्याचं पाहायला मिळत आहे। विकास, धन्यवाद या माहितीसाठी।